मित्रांनो, मार्गशीर्ष महिन्यात हे केले तर लक्ष्मी घरात येतेच. लक्ष्मी प्रसन्न नक्की होते आणि आपल्या घरात सुख समृद्धी बरकत धनधान्य याची कधीच कमी होत नाही. आता तुम्हाला काय करायचं आहे तर मित्रांनो, मार्गशीर्षच्या कोणत्याही शुभ दिवशी, आता शुभ दिवस कोणते असतात तर एकादशी, चतुर्थी, गुरुवार, शुक्रवार हे शुभ दिवस असतात. पौर्णिमा असे हे शुभ दिवस असतात. अर्थातच मार्गशीर्षच्या गुरुवारी महिलांचे व्रत असतात, पूजा असते, कथा असते, तर या दिवशी हे केलं तरी चालेल. आता तुम्हाला करायचं काय आहे तर मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही कोणत्याही दिवशी हे काम करू शकतात, हा उपाय करू शकतात. याने लक्ष्मी प्रसन्न होते. आणि हे काय आहे तर हे आहे कुंकुमार्चन. हो मित्रांनो, देवीचा नामजप करत मूर्तीच्या चरणापासून ते डोक्यापर्यंत कुंकू वाहने म्हणजेच कुंकुमार्चन असते आणि यालाच कुंकुमार्चन म्हणतात. देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी कुंकुमार्चन विधी केला जातो. दिवाळी असेल, लक्ष्मीपूजन असेल किंवा महालक्ष्मीचा महिना मार्गशीर्ष महिना असेल तर या महिन्यात तुम्ही आता जेवढेही गुरुवार राहिले असतील, तिसरा आणि चौथा गुरुवार आहे, 2 गुरुवार आहेत, तर या 2 गुरुवारी किंवा पौर्णिमा, चतुर्थी, शुक्रवारी कोणताही एक दिवस निवडा आणि त्या दिवशी कुंकुमार्चन करा. कुंकुमार्चन विधी करण्यासाठी तुम्ही कोणताही दिवस निवडू शकता. आता कुंकुमार्चन विधी कसा करायचा तर एका तांब्याच्या म्हणजे पितळाचा किंवा चांदीच्या तामणात, आपल्याकडे ताट असते देवाचे, ते तामण घ्यायचं आहे. त्यामध्ये देवीची मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे आणि त्यानंतर देवीचं आव्हान करायचं. आव्हान म्हणजे देवीला बोलवायचं की हे माता लक्ष्मी, आमच्या घरात या, आमच्या घरावर तुमची कृपा करा, आमच्या घरात वास करा आणि सदैव आमच्यावर तुमचा आशीर्वाद राहू द्या. मी तुमचे कुंकुमार्चन करत आहे, तर या इथे आशीर्वाद द्या, असं देवीला आव्हान करायचं. त्यानंतर देवीची आव्हान करून पूजन करायचे. हळदी, कुंकू, लाल फुलं देवीवर व्हायची, धूप दीप लावायचा, खास करून गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. त्यानंतर देवीचा मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. कोणताही जप तुम्ही करू शकतात. श्री महालक्ष्मी नमः, श्री महालक्ष्मी नमः, श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप केला तरी चालतो. मग मंत्रजप करत तुम्ही कुंकू घ्यायचा आहे. कुंकू एका वाटीत किंवा एका भांड्यात असू द्यायचा. नवीन कुंकू आणला तर अतिउत्तम. आणि करंगळी आणि तर्जनी बोटाचा स्पर्श न करता, करंगळी आणि तर्जनी या बोटाचा स्पर्श न करता म्हणजे केवळ अंगठा आणि अनामिका मधले बोट, अंगठा आणि अनामिका म्हणजेच मधले बोट, अनामिकाच्या मधले बोट, एकदम मधले बोट घ्यायचे आहे आणि अंगठा या साह्याने कुंकू उचलायचा आहे आणि देवीच्या चरणापासून डोक्यापर्यंत कुंकू टाकायचा आहे. मूर्ती असेल तर मूर्ती सुद्धा चालेल, फोटो असेल तर फोटो सुद्धा चालेल. चरणापासून मस्तकापर्यंत कुंकू व्हायचा आहे आणि यालाच कुंकुमार्चन म्हणतात. जेव्हा जेव्हा तुम्ही कुंकू उचलाल आणि टाकाल तेव्हा श्री महालक्ष्मी नमः, पुन्हा कुंकू घ्यायचा, श्री महालक्ष्मी नमः, श्री महालक्ष्मी नमः असं तुम्हाला बोलायचं आहे. आता हे किती वेळेस करायचं तर हे तुम्ही 108 वेळेस केलं तर अतिउत्तम, 21 वेळेस केलं तरी चालतं, 51 वेळेस केलं तरी चालतं, जमलं तर 108 वेळेस नक्की करा. हे सगळं झाल्यानंतर देवीची आरती करा, मनोभावे देवीला नमस्कार करा. आपल्या मनाची कोणतीही जी इच्छा असेल ती देवीला सांगा. दुसऱ्या दिवशी देवीच्या मूर्तीला पुन्हा ज्या स्थानी देवी होती त्या स्थानी ठेवायचा आहे आणि जो कुंकू आपण वापरला आहे कुंकुमार्चन करायला, तो कुंकू पुन्हा एका डब्बीत भरायचा आहे आणि रोज महिलांनी आपल्या मस्तकावर लावायचा आहे. कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू हे देवी प्रसाद म्हणून तुम्ही दुसऱ्यांना सुद्धा वाटू शकतात किंवा स्वतः सुद्धा ठेवू शकतात. मित्रांनो, कुंकुमार्चन करण्याची अजून दुसरी पद्धत सुद्धा आहे. त्यासाठी तुम्ही देवीचे 108 नामावली सुद्धा बोलू शकतात. गुगलवर तुम्हाला कुंकुमार्चन देवीचे म्हणजे लक्ष्मीच्या देवीची 108 नामावली सुद्धा मिळेल. तर तुम्ही ती नामावली सुद्धा कुंकुमार्चन करताना बोलू शकतात, हे सुद्धा चालेल. किंवा एकच मंत्र 108 वेळेस बोललात तरी चालेल. अशा रीतीने तुम्हाला मार्गशीर्ष महिन्याच्या कोणत्याही गुरुवारी किंवा कोणत्याही शुभ दिवशी देवीचे कुंकुमार्चन करायचे आहे. ही माहिती
तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.